नमस्कार, तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पोहे बनवणार आहोत। तर आपल्याला त्याच पद्धतीचे पोहे बनवून आणि खाऊन देखील कंटाळा येतो। तर मी सांगते अशा पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीचे पोहे तुम्ही बनवून बघाच, जे खायला एकदम टेस्टी आहेत आणि करायला तर एकदम सोपे आहेत। चला तर मग पटकन आपण रेसिपी बघूयात। त्यासाठी मी येथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता ह्या पोहे मी आधी चाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर भरपूर पाणी घालायचं आणि चमच्याने त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, पोहे मऊसूत होतात, कठीण कडक अजिबात होत नाहीत। आता ह्यातील सर्वच्या सर्व पाणी स्वच्छ असं निथळून काढून घ्यायचं। थोडं देखील ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे। हे बघा, मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्या पोह्यांना चमच्यानी मोकळे करून घ्यायचं, त्यामुळे मोकळे पोहे बनतात। हे बघा, पोहे व्यवस्थित सर्व मोकळं करून घ्यायचं आणि आता ह्याला उघडं ठेवायचं नाही, ह्याला झाकूनच ठेवायचं। आता आपण पोह्यांना फोडणी द्यायचं। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। आता आपण हे पोहे बिना कांद्याचे बनवणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, येथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे तेलामध्ये घालायचं आणि छान असं शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं। तर तेल घातल्या पटकन शेंगदाणे घालायचं। तेल जास्ती गरम होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर काय होतं, तेल जास्ती गरम झालं की शेंगदाणे घातल्या करपतात। त्यामुळे तेल घातल्या शेंगदाणे घालायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि शेंगदाणे फुटेपर्यंत आणि ते खरपूस होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा देखील घालू शकता आणि तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे तुमच्याकडे आधी असतील तर ते देखील वापरला तरी देखील चालेल। मग हे शेंगदाणे तळून घ्यायची गरज भासत नाही। हे बघा, माझे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे परत आपण वाटीमध्ये काढून घेऊयात। आता आपलं तेल गरमच आहे, तर त्याच्यामध्ये मोहरी घालूयात आणि थोडीशी हिंग पावडर घालूया। हिंग पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू। आणि 1 चमचा जिरे घालूया। जिरे छान असे फुलले की त्याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने घालूयात आणि आता ह्याच्या थोडंसं मिक्स करून घेऊन आता ह्याच्यामध्ये पोहे घालूयात। पोहे घालायचं आणि मग 1 चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात। तर कधी मुलांना घाई गडबडीत टिफिनला काय द्यायचं कळत नसेल, तेव्हा देखील तुम्ही ह्या अशा पद्धतीचे पोहे बनवून पटकन देऊ शकता। करायला तर 5 मिनिट देखील लागत नाही आणि टेस्टला तर खूपच भारी लागते। आणि उठायला उशीर झाला असेल आणि नाश्त्याला काय बनवायचं कळत नसेल, तेव्हा देखील तुम्ही हे पोहे करून बघाच। हे बघा, पोहे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मगाशी जे तळून घेतलेले शेंगदाणे, ते शेंगदाणे घालूयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे परत थोडंसं मिक्स करून घेऊयात। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर देखील नक्की करा। आता आपण ह्याला झाकण लावूया आणि 5 मिनटं गॅस लो करायचा आणि ह्याची वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण बघूयात। हे बघा, मस्त असे आपली पोहे बनून रेडी आहेत। आता तुम्हाला जर आवडत असेल तर वरून थोडासा लिंबाचा रस पोह्यांमध्येच घालायचं, त्यामुळे थोडासा आंबटपणा येतो, तो देखील खूप छान लागतो। आणि आपले पोहे बनून रेडी आहेत। तुम्ही हे असे पोहे एकदा तरी नक्की ट्राय करून बघाच।
खूप छान लागतात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.